नमस्कार मंडळी, मी ज्योती. तर आत्ताच नागपंचमीचा सण होऊन गेला. त्याच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास असतो. त्या उपवासाला एकवत म्हणतात. तर त्या दिवशी मी साबुदाण्याची खिचडी केली होती. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावी. साबुदाणा बनवायचं म्हटलं की रात्री आदल्या दिवशीच तो भिजत घातला. 2-3 वेळेस स्वच्छ धुतला आणि चांगलं अर्धं बोट बुडेल एवढं पाणी टाकून तो भिजत घातला. आणि सकाळी बघा इथे माझा छान शाबू असा भिजला होता. अगदी मऊ झाला होता आणि मोकळा पण झाला होता. जास्त असा चिवट नाही झाला. तर इथे माझा शाबू भिजून होता. तर शाबू बनवायच्या अगोदर थोडी तयारी करून घेतली. इथे कोथिंबीर, मिरची आणि साल काढून बटाट्याचे काप करून घेतले. आणि एका भांड्यामध्ये हवा तेवढा शाबू घेऊन त्याच्यामध्ये दाण्याचं कूट टाकलं, मीठ टाकलं. आणि मीठ का टाकते तर इथे माझा त्या दिवशी सोमवार होता श्रावणातला. तर म्हणून मी मीठ टाकले. तर तुम्ही ते शिंदे मीठ पण टाकू शकता. थोडी चवीपुरती साखर टाकली आणि छान मिक्स करून घेतलं. एक कढई घेतली, त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घेतले. तुपातली खिचडी मला खूप आवडते म्हणून मी तर तूप वापरते. तुम्ही तेलही वापरू शकता. तर छान गरम झालं होतं तूप. तर 1 चमचा मी छान जिरं टाकलं. जिरं ऑप्शनल आहे, तुम्ही खात असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालतं. तर छान फुलले होते. मग मिरची टाकली, बटाटा टाकला किसलेला आणि थोडं मीठ टाकून छान असं वाफू दिलं ते. तर न पाणी वापरता मी इथे बटाटा शिजवून घेते. तर अधूनमधून चेक करत होते की लागला आहे की नाही बटाटा. तर इथे बटाटा माझा छान शिजून झाला आहे. तर आपण जे मिक्स केलं होतं साबुदाणा आणि कूट ते मी टाकलं आणि छान परतून घेतलं. छान परतून घेतलं आणि वाफ काढायला ठेवून दिलं. आणि अधूनमधून चेक करत होते की खाली लागते की नाही खिचडी. तर मंडळी ते खूप इम्पॉर्टंट टिप्स सांगते ना, ज्याची खिचडी चिकटते ना त्यांनी दूध टाका थोडंसं किंवा ताक टाका. याच्याने आपली खिचडी खूप छान मोकळी होते. आणि माझ्याकडे ताक नव्हतं म्हणून मी दूध टाकलं. परत एकदा वाफ काढून घेतली. मस्त कोथिंबीर टाकली. कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे खात असेल तर टाका, नसेल तर नका टाकू. तर माझी इकडे खिचडी ऑलमोस्ट तयारच झाली होती. गॅस बंद करून झाकण ठेवून तशीच थोडीशी वाफू द्यावी म्हणलं. तर मंडळी साबुदाणा खिचडी घरात ना एखादा उपवास असेल ना तर सगळ्या जणांना बनवावं लागतं. असा पदार्थ आहे सगळ्यांच्या आवडीचा. तर माझ्याही घरी सेम होतं, तुमच्याही घरी सेम होत असेल असंच. सगळ्यांचा जिव्हाळ्याचा असा साबुदाण्याची खिचडी माझी तयार झाली होती. तर बघा छान मस्त झाली होती. म्हणलं देवाला नैवेद्य दाखवायला मी थोडंसं वाटीत काढून घेतलं. कारण मुलाची खूप लुडबुड चालू होती माझ्या की साबुदाणा कधी बनणार आणि कधी खायला मिळणार. तर मला ना त्याच्याकडे बघितलं ना मंडळी माझी लहानपणाची आठवण येते की माझी आई जेव्हा साबुदाणा बनवायची ना तेव्हा अशीच मी लुडबुड करायचे की कधी साबुदाणा होणार आणि कधी तो मी खाणार. तर बघा ना कसं असतं, आपली जेव्हा मुलं होतात ना तेव्हा आपण आपलं बालपण त्यांच्यामध्ये बघत असतो. तर तुम्ही पण असंच करत असाल. तर तुम्हालाही तुमच्या बालपणीची आठवण येत असेल तुमच्या मुलांकडे बघून. तर इथे बघा जी अगदी मऊ सुटसुटीत माझी साबुदाण्याची खिचडी तयार होती. एक माझा दाणा मोकळा झाला होता. तर इथे दाखवते मी तुम्हाला. तर उपवास म्हणलं की साबुदाण्याचे वेफर्स आलेच, बटाट्याचे वेफर्स आले. ते मी सगळे फ्राय करून घेतले होते. आणि दही घेतलं आणि साबुदाणा घेते इथे. आणि तर बघा मस्त अशी माझी साबुदाण्याची खिचडी तयार होती. तर मंडळी माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काही चुका असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. असंच नाही की छान म्हणून सांगायचे, तुम्ही माझ्या चुका पण सांगू शकता. तर सबस्क्राईब करा माझं चॅनल. आणि चलो बाय बाय.